अंजनगाव सुर्जी तालुक्यात ग्रामीण भागात एकूण 20 किलोमीटरपेक्षा जास्त मजबूत पांदन रस्त्याचे काम कमी खर्चात करण्यात आले आहे। शेतकऱ्यांच्या लोकसहभागामधून व लोकजागर संघटनेच्या माध्यमातून हे शेती पांदन रस्ते शेतकऱ्यांना पूर्ण करून देण्यात आले आहे। विशेष म्हणजे पुणे येथील स्वामी विवेकानंद ट्रस्टच्या आर्थिक सहाय्याने कामे पूर्ण झाली आहे। अंजनगाव सुर्जीचे सामाजिक कार्यकर्ते वृक्षमित्र इंजिनियर बंडूभाऊ हंतोडकर यांच्या विशेष मार्गदर्शनात हे कामे पूर्ण होत आहे। रस्त्यालगतच्या नद्यांमधून खोलीकरण करून गौण खनिज माती गोळा करून हे रॉ मटेरियल पांदन रस्त्यावर टाकण्यात येत आहे। नदीचे खोलीकरण करून त्यामध्ये डोह खोल जवळजवळ निर्माण केल्या जात आहे। दरवर्षी या डोहामध्ये हजारो TMC लिटर पाणी पावसाळ्याच्या ऋतूमध्ये या नद्यांमध्ये मुरविण्यात येते। त्यामुळे शेतकऱ्यांची विहिरीतील बोरमधील जलसाठा पाणी पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। नद्यांचे पुनरुज्जीवन करून पाणीसाठा पुनर्गठन केल्या जात आहे। शासकीय नियमानुसार ज्या पांदन रस्त्याची अंदाजे बांधकाम पूर्ण करण्याची किंमत 40 लाखापेक्षा जास्त असते, तेच रस्ते लोकजागर संघटनेचे पदाधिकारी आनंददादा संघे बंडूभाऊ हंतोडकर यांचे विशेष मार्गदर्शन घेऊन निवड हे रस्ते 3,50,000 प्रति किलोमीटर प्रमाणे हा रस्ता पूर्ण होत आहे। या रस्त्याला पांदन रस्ते समृद्धी मार्ग असे सुद्धा नाव देण्यात आले। तालुक्यातील अळगाव खाडे नवापूर चिंचोना चौसाळा हिंगणी गावणगाव चिंचोली तालुक्याच्या अनेक गावामध्ये पांदन रस्त्याचे काम लोकसहभागातून सुरू आहे। अंजनगाव सुर्जी तहसीलदार सौ पुष्पा सोळंके मॅडम व नायब तहसीलदार श्री काळे, मंडळ अधिकारी तलाठी, गावातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील शेतकरी यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे। तहसीलदार यांच्या आदेशाने नदीतील मोफत रॉ मटेरियलची परवानगी व ट्रॅक्टर ट्रक वाहतूक परवाना उत्खननाची परवानगी संस्थेला मिळाल्याने याचा मोठा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना व संस्थेला मोठ्या प्रमाणात होत आहे। बंडूभाऊ हंतोडकर मार्गदर्शक आनंददादा संघे नानाभाऊ शिंदे जांभेकर देवानंद मोहल्ले संतोष चांदूरकर अंबादास माकोडे बंडूभाऊ जुमळे श्री धारसकर अळगाव खाडे येथील शेतकरी तुरखेड निमखेड सातेगाव इतरही गावातील शेतकरी संस्थेला मोठे सहकार्य करत असल्याचे दिसून येते। संस्थेचे उत्कृष्ट काम पाहून जिल्हाधिकारी अमरावती, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी, महसूल प्रशासनात अधिकारी, स्वामी विवेकानंद ट्रस्टचे पदाधिकारी यांनी नुकतीच या रस्त्याला भेट देऊन श्रमदान करणाऱ्या सर्व लोकजागर संस्थेच्या सभासदांचे स्वागत केले आहे व त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्र स्टार न्यूज ब्युरो चीफ प्रेमदास तायडे, अमरावती। त्याने गेल्या अनेक दिवसापासून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यात लोकजागर संघटना हे लोकसेवेचं काम करत आहे आणि इतकेच नव्हे तर हे लोकजागर संघटनेतून येथील जे प्रमुख असतील बंडूभाऊ हंतोडकर असतील आणि त्याची सहकारी मंडळी सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताची जे कामे असतील, उदाहरणार्थ पांदन रस्ते असतील, शेती नाला खोलीकरण असेल, नदीचं भूजल पातळी कशी वाढेल यासाठी सातत्याने बंडूभाऊ हंतोडकर आणि त्याची टीम आमचे संघई साहेब हे संघर्ष करत आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न असते। अशात आज जिल्हाधिकारी यांनी सुद्धा भेट दिली। काही संघटनेचे पदाधिकारी माझ्यासोबत आहेत, काही शेतकरी सुद्धा आहेत। मला सांगा, काय आज आपल्या भावनाची कलेक्टर आले होते आणि या पांढऱ्या रस्त्याबद्दल काय माहिती दिली आपल्याला? समोर पुढे पुढे आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय तुम्हाला वाटतं आणि शेतकऱ्याच्या रस्त्याबद्दल काय माहिती देणार आहे? इथून 2 वर्षाआधी या रस्त्याची जी अवस्था होती एवढी भीषण होती की बैलबंडी सुद्धा येत नव्हती। आज या रस्त्याची क्वालिटी पाहून जे शेतकऱ्याला भाव येईल किंवा शेतकऱ्याचे जे उत्पन्न वाढेल याची शाश्वती आहे। त्यासाठी कलेक्टर साहेब यांनी पण व्हिजिट केली। ज्या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग कामं करतात किंवा जिल्हा परिषद कामं करतात त्यांना खूप मोठा खर्च येतो आणि शेतकऱ्यांना हेलपाटे खूप मोठे असतात। लोकजागर संघटनेने जो रस्ता करून दिला याबद्दल काय म्हणणं? जे गव्हर्नमेंटचे रस्ते असतात त्यांचे कोटेशन भरपूर प्रमाणात राहते। जे आमचे रस्ते बनवले आहे लोकसभा आणि लोकजागर संघटनेच्या माध्यमातून एकदम कमी खर्चात आणि चांगल्या क्वालिटीचे उत्कृष्ट दर्जाचे रस्ते आम्ही बनवले। यासाठी आपल्याला कोणाचं मार्गदर्शन असतं? विशेष मार्गदर्शन आम्हाला बंडू हंतोडकर रस्त्यासाठी आणि बाकीचे जे आहे सहकार्य ते लोकजागर संघटना आणि ATF हेल्पलाईन। काय हो आणखीन आपला पुढील आतापर्यंत किती लोकांना किती गावात तालुक्यात कशा पद्धती कामं झाले आणि खोलीकरणाबद्दल काय सांगणार आहे? नमस्कार। खरं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्हा हा आत्महत्यासाठी प्रसिद्ध झालेला जिल्हा होता आणि हे अत्यंत दुःखद घटना होती। आमच्या तालुक्याला अशा प्रकारचं आत्महत्या प्रवण तालुका म्हणून प्रसिद्धी येणे हे आमच्यासाठी अत्यंत दुःखद बाब होती आणि म्हणून आम्ही या अंजनगाव तालुक्यामध्ये आमच्या एकाही ताईमाईचं कुंकू पुसल्या जाऊ नये, आमच्या शेतकरी बांधवांचं आर्थिक अर्थसंकटातून त्यांना कशी मुक्तता करता येईल यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली आणि आमच्या प्रयत्नाला खऱ्या अर्थानं ATF हेल्पलाईन पुणा यांनी CSR फंडातून स्वामी विवेकानंद जीवनज्योत संस्था पुणा यांच्या सहयोगाने आम्हाला आर्थिक मदत द्यायचं कबूल केलं। जेव्हा त्यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात आमच्या समोर आला
त्यावेळेस आम्ही अंजनगाव तालुक्यातील विशेष करून जे आर्थिक दुर्बल घटक आणि दयनीय पाणंद रस्ते होते आणि आपल्या अंजनगाव तालुक्यातली वॉटर लेवल 1000 फुटापर्यंत गेली. जेव्हा आपण 1000 फुटावर पाण्याची वॉटर लेवल म्हणतो तेव्हा खरं सांगायचं तर झिरो टॉलरन्स दक्षिण आफ्रिकेचा मुद्दा जसा असतो केपटाऊनचा, तशा प्रकारचा आपण खूप दूर नव्हतो. आणि आम्हाला असं वाटतं की बा हे अजून 5-7 वर्षात तर अजून आपण भीषण संकटात जाऊ. आणि त्यानिमित्ताने डोह निर्मिती, 2 शेताच्या मध्ये असणाऱ्या नाल्यामधून डोह निर्मिती 20-20 लाख लिटरचे डोह आणि त्या डोहातलं मटेरियल काढून या पाणंद रस्त्यावर टाकायचं अशी संकल्पना आमच्या टीमने ठरवली.